बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरुद्ध भिवंडी तालुका के बाबगांव नाके पर आमने लोनाड़ परिसर के सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदाय तथा बजरंग दल व आरएसएस तथा विश्व हिंदू परिषद द्वारा बांग्लादेश के विरुद्ध जन आक्रोश मोर्चा निकालकर बाबगांव पुलिस स्टेशन में सीनियर पीआई को लिखित पत्र देकर बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार को शासन प्रशासन द्वारा रोकथाम करने की मांग की और महाराष्ट्र के मुंबई थाने तथा भिवंडी शहर व ग्रामीण भागों में अवैध रूप से रह रहे बांग्लादेशियों पर कड़ी से कड़ी सजा देने की मांग की। इस निषेध मोर्चा में मुख्य रूप से वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज पाटिल, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, हरिभक्त पारायण देवराज महाराज केने, बाबगांव देवरुंग सरपंच बालाराम घोड़े, सदस्य राजू घोड़े, इताड़े सरपंच जगन सेठ पाटिल, हरिभक्त पारायण सुभाष महाराज तरने, माजी सदस्य जिला परिषद थाने व शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख कृष्णाजी वाकड़े, इंद्रपाल तरे, बजरंग दल अध्यक्ष राजू पाटिल, डॉक्टर प्रमोद भोईर, संतोष मोगरे, मारुति भंडारी सहित भारी संख्या में आमने लोनाड़ परिसर के सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदाय तथा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तथा आरएसएस के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने बांग्लादेश के विरुद्ध जमकर नारेबाजी की। हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे। जागे थे जब वीर शिवाजी, जागे थे जब वीर शिवाजी, भाग गए सब मुल्ला काजी। जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू हार न मानी, बचा दिया संग्राम जागो जागो रे, बचा दिया संग्राम जागो जागो रे। जागो तो एक बार दिया राजपूती बाना, दिखा दिया राजपूती बाना, हुआ महासंग्राम जागो जागो रे, वहाँ हुआ संग्राम जागो जागो रे। जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो रे, बचा दिया गुरुद्वार जागो जागो रे। जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो नहीं भूली बाबरी, बना दिया राम मंदिर जागो जागो रे, बना दिया राम मंदिर जागो जागो रे। जागो तो एक बार जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे। सियावर रामचंद्र के और सुधा हनुमान के जय श्री राम, जय श्री राम, भारत माता के हिंदू धर्म के वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। बांगलादेशामध्ये तर अत्याचार होतो तिथे त्यांची संख्या जास्त आहे आणि आपली संख्या कमी असल्यामुळे तिथे अत्याचार होतो, परंतु हे अत्याचार घडायला नको, कारण आपल्या देशामध्ये आपण हिंदू जास्त आहोत आणि त्यांची संख्या कमी असताना देखील आता आपण त्या दिवशी कुठेतरी क्लिप पाहिली की 2 पोलिसांना एवढे मारले त्यांच्या वस्तीमध्ये, तेव्हा अशा प्रकारे असं वाटतं की आपण भारतात आहोत की बांगलादेशामध्ये, अशी शंका निर्माण होते। त्याच्याकरता आपण सगळ्यांनी काय झालं पाहिजे, जागे राहिलं पाहिजे। साधू संत सगळ्यांना जागे करतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा किंवा जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलते। अशा प्रकारे प्रत्येकाने जाग झालं पाहिजे आणि जाग होऊन काय केलं पाहिजे, आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे। आपलं कर्तव्य काय, आपल्या धर्माबद्दल आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही संहिता असेल त्या संहितेचं आपण पालन केलं पाहिजे, कारण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण, धर्म रक्षती रक्षित। अशा प्रकारे धर्म जर जीवनातून नाहीसा झाला तर जसा दिवा विझल्यानंतर अंधार राहतो, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय, त्याप्रमाणे आपली गती होईल। आणि म्हणून जसं बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूंची कत्तल अत्याचार अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असताना आपण त्या ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये आणि अतिशय असा विचार येतो की त्यांना जाऊन तिथं मारावे की काय, परंतु ते आपल्याला शक्य
नाही, पण तरी देखील आपल्या सरकारला जाग यावी आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्व मिळून एक निषेध मोर्चा, मूक मोर्चा आणि एक वास्तविक आपला हिंदू म्हटलं की काल परवा मी एक व्याख्या वाचली, हिंदू शब्दाची जर आपण एक केली फोड केली तर ही न आणि दू म्हणजे जो वाईट गोष्टीपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात अशा प्रकारे. तेव्हा या ठिकाणी आपण हिंदू सहिष्णू आहोत, कारण सगळ्यांना आपण सामावून घेतो अशा प्रकारची भूमिका आपली आहे. आजपर्यंत आपण कोणाचा तिरस्कार केलेला नाही, सगळ्यांना एकत्रित यारे यारे लहान तो अशा प्रकारची स्थिती झाली, परंतु आता त्याचा भोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागतात. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही, म्हणून सगळ्यांनी आता एकत्र व्हा आणि एकत्र होऊन आणि हिंदू धर्माचं रक्षण कसं होईल आपल्या घरातूनच त्याची सुरुवात झाली पाहिजे. आपल्या आई बहिणींची इज्जत ज्या वेळेला लुटली जाते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सगळ्या समाजाच्या स्त्रियांचं आणि त्यांनी रक्षण केलं त्या पद्धतीने आता आपण सगळ्यांनी मिळून आणि आपल्या आई बहिणींची इज्जत जर कुठे लुटत असतील, अनेक प्रकारचे प्रेम प्रकरणं होतात, त्यापासून आपल्या घरापासून आपल्या आई बहिणीला जागरूक केलं पाहिजे. आप अपने लोगों को समझाओ, अच्छी तरह समझाओ. हिंदू कभी किसी को तकलीफ नहीं देता, नहीं देगा, मगर क्यों जियो और जीने दो. ये करोगे तो सब है. बाकी बांग्लादेश की स्थिति आने में टाइम नहीं लगेगा. आज भी लाखों बांग्लादेशी अपने हिंदुस्तान में है, लाखों बांग्लादेशी हमारे गोडाउन एरिया में है. ये हाथ गाड़ी चलाते हैं, जो ठेला चलाते हैं, जो बुट पॉलिश करते हैं, आधे से ज्यादा बांग्लादेशी है. बंधूंनो, हे सगळं थांबवायचं असेल तर मौलीने आता सांगितलेलं आहे, उद्योग करा, धंदे करा, काम करा, धर्माचं रक्षण करा. ही काय परिस्थिती चाललेली आहे. आज आम्ही अभिमानाने सांगतो आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे, पण जेव्हा पण कधी हिंदू मुस्लिम घटना घडतात, दंगे घडतात, तेव्हा हिंदूंना दाबलं जातं. हे कुठपर्यंत चालणार आहे. आताच 4 दिवसापूर्वी आंबिवली येथे पोलिसांना मारलं गेलं. काही वर्षापूर्वी भिवंडीत, माझ्या भिवंडीत, आपल्या भिवंडीत पोलिसांची ठेचून त्यांचं लिंग कापून त्यांची हत्या करण्यात आली. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, हे काय चाललंय. कायदा तुमच्या हातात आहे. तुम्ही जर स्वतःचं रक्षण करू शकले नाही तर आमचं रक्षण का करणार. आणि त्यासाठी माझ्या इथं उपस्थित सर्वांना विनंती आहे, एक हिंदू म्हणून जात पात कोणी नाही, दलित कोण नाही, हिंदू कुणबी पण सर्वांनी फक्त हिंदू म्हणून एक यायचं आहे. जर आपण हिंदू म्हणून रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो तर नक्कीच पुढचा माणूस शांत होणार आहे, त्याची दादागिरी संपणार आहे. माझी मोदी सरकारला एकच विनंती आहे, बांगलादेशातील हिंदू आपलेच आहे, त्यांना सुखाने जगू द्या. सर्वांना माहिती आहे काय प्रकारे अत्याचार तिथे घडत आहे. सर्वांचे जागा, जमीन, बंगले सगळे सोडून तेथील बांगलादेशी हिंदू निर्वासित होत आहे, मारला जात आहे रोज. तर बंधूंनो, ही परिस्थिती आपल्या देशात उद्भवू नये यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे. खास करून भिवंडी तालुक्यातील गोडाऊन पट्ट्यातील आपण सर्व मंडळी आहात. एकही बांगलादेशी येथे असता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पण आपण फक्त पैसा, माझा धंदा, माझा व्यापार, माझं दुकान अरे कुठपर्यंत चालणार आहे. हिंदू म्हणून तुमचं अस्तित्व जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुमचं जागा, जमीन, गाड्या, बंगले राहणार आहेत. आपल्या या मूर्ख हिंदूंना माझ्या खास करून मी भिवंडी तालुक्यातील जे गाड्या बंगला घेऊन फिरतात त्या मूर्खांना आज येथे जाहीररित्या सांगतो, अरे तुम्हाला आता तुम्ही कुठल्या जगात जगत आहात. तुम्हाला वाटतं माझ्याकडे सर्व आहे, माझं कोण काही वागणं करू शकतो, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही पहिलेच कापले जाणार आणि आपण सर्व मारले जाणार. म्हणून त्याआधी फक्त एकच विनंती, देव, देश आणि धर्मासाठी सर्वांनी जात पात बटोगे तो कटोगे हे याद रखना. म्हणून शक्य असेल तेवढं फक्त सर्वांनी एकत्र या, एकमेकाला सहकार्य करा. बंधूंनो,
बांगलादेशातील हिंदू जागला पाहिजे, जगला पाहिजे, हे जर आपल्याला सर्वांना वाटत असेल तर सर्वांनी या सरकारच्या कानावर त्यांचा अन्याय अत्याचार हे पोचलं पाहिजे. म्हणून बंधूंनो, जातपात टाळून फक्त हिंदू म्हणून एकत्र या. आणि माझं एकच म्हणणं आहे, जगा आणि जगू द्या. असल भाई, हमारा मैसेज पूरे देश में पहुंचा दो. ये जरूरत है आज की, नहीं तो कुछ नहीं. हम आपको भाई भाई बोलेंगे, आप अपना हमारा चारा बनाओगे, ये अभी रुकना चाहिए. मैं मीडिया पे तो बहुत दिन भर वही बोलता हूँ, क्योंकि समय बहुत आगे निकल चुका है. ये सब रोक दो. और जब भी कभी आपको लगे कि भिवंडी तालुका में किसी हिंदू ने मुस्लिम पे अत्याचार किया, मेरे को बुलाओ, मैं आऊंगा वहां पे. मगर हिंदू वो कर ही नहीं सकता, ये मेरे को ये है. बंधूंनो, हिंदू म्हणून आपण कोणी असू द्या, आणि मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा. या भगव्यासाठी, या हिंदू धर्मासाठी माझा वारकरी संप्रदाय नेहमी अग्रेसर आहे. वारकरी संप्रदायाने माझ्या इतिहास गवा आहे. सर्वांनी लक्षात घ्या, सर्वप्रथम वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि नेहमी करणार आहे. बंधूंनो, जास्त वेळ घेत नाही, फक्त बटोगे तो कटोगे हे लक्षात घ्या आणि हिंदू म्हणून एकत्र या. जय श्रीराम. आमच्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी भगव्या झेंड्यात आपण सर्वप्रथम हिंदूच एकत्र होत नाही. आता मगाशी भोईर साहेबांनी सांगितलं, बटेंगे तो कटेंगे. खरी गोष्ट आहे, हा निव्वळ नारा नाही, यापासून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आपण काहीतरी शिकलं पाहिजे की आपण एकत्रित एक आहे तो सेफ आहे. हे काही राजकारणात हे नाहीये, हे खरोखर आज काळाची गरज आहे. आपण जर विचार केला तर जम्मू काश्मीर फार वर्ष झालेली नाही. जम्मू काश्मीर मध्ये काय परिस्थिती झाली हे तिथल्या पंडितांना विचारा. त्यांच्या मुलींवर अत्याचार, बहिणींवर, बायकांवर जे अत्याचार झाले त्यांच्या डोळ्यासमोर, हे ज्यांनी अनुभवलं त्यांना विचारा. आपल्याला आधी टिंगल वाटते, आपल्याला वाटतं मजाक वाटते, हा राजकारण चाललंय. अरे आपण कधी सुधारणार? जर मी कुणा मुसलमानाला दोष देत नाही, सगळ्याच मुसलमानाला दोष देत नाही, पण जर इथं राहून कोणी जर पाकिस्तानचे गुणगान गात असेल, जर कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असेल, तर खरोखर अशांना कापलं पाहिजे. म्हणजे आपण सगळेजण नेहमी बोलतो, पण बोलले तसे चाले त्याची वंदावे पाऊले. आपण तसं कृतीत अजिबात नाही करत. खरंच आपण का असं करतो? आज जर याच्यासाठी जर सगळेजण जे जमले त्यांना प्रथम धन्यवाद देतो, पण इथे किती पब्लिक जमायला पाहिजे होती. महाराज, मी तर सांगतो, खरंच मगाशी महाराजांनी सांगितलं की ट्रॅफिक जाम व्हायला पाहिजे होतं. त्यावेळेस सरकारला जाग येईल, त्यावेळेस सरकारला वाटेल की खरोखरच आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पण आपण खरोखरच झोपलेलो आहोत. आणि अशाच जर झोपून राहिलो ना, तर एक दिवस आपण कायमच्या झोपल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी नुसत्या बोलण्यापुरत्या मर्यादित ठेवू नका, तर त्या कृतीत आणा. जर कोणी आपल्याला ते गांधीजींचं गेलं, एका कानात मारली तर दुसरा गाल पुढे केला पाहिजे. कोणी जर आपल्या एका गालात एक मारत असेल ना, आपण त्याच्या गालात 4 मारा. का नाही मारायचं? आपण का त्याचा भाषण करायचा? अरे आपण बहुसंख्याक असून आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण काहीच करत नाही. अशा प्रकारचे ते आपल्याला ओबीसी आपल्याला दम काय देतात माहिती आहे? 15 मिनिटं फक्त पोलीस बाजूला करा, तुम्ही बघा मुसलमान काय करतात. आम्ही काय भगव्या आहोत का? हरामखोरांनो, जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर आम्ही तुम्हाला जशाच तसे उत्तर देण्यासाठी हिंदू हा जागृत होत चाललेला आहे. परंतु आता जमलेल्या सगळ्यांना मी सांगतो की आपल्या परिसरातील लोकांना जागृत करा. आपण जेवढे जरा समजा 100 आलेले आहेत ना, तर पुढे 1000 लोक कशी येतील यासाठी आपण प्रयत्न करा. मी खरंच सांगतो, नम्रपणे आपल्याला सांगतो की आपण जागे व्हा. कारण पुढचा काळ आपल्याला वाटत असेल, मगाशी कोणीतरी सांगितलं की आपले बंगले, गाड्या, अरे आपल्या जवळ काही राहणारच नाही. आपला धर्म नसला ना तर काहीच राहणार नाही. आज वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, प्रत्येक कीर्तनकार हा कीर्तनात काय म्हणतो, धर्माबद्दल माहिती देतो. कशासाठी? याच्या अगोदर एवढं नव्हतं, पण आता द्यायची गरज लागली, कारण ती काळाची गरज आहे. हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि त्यासाठी मी आपल्याला प्रामाणिकपणे परत सांगतो, आपण जागृत व्हा.
आपण जर कुठे कुणावरही अन्याय होत असेल तिथं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आपण कुणाची दादागिरी सहन करायची नाही असा एक निश्चय करा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना इथे जमल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बांगलादेशमध्ये जी स्थिती झालेली आहे ती का झाली? गेल्या 2 महिन्यापासून आपण ऐकत असेल, सर्वजण ऐकतोय, कटेंगे तो कटेंगे, त्यानंतर हटेंगे तो भी कटेंगे. एक ध्येय असेल हिंदुत्वाचं, त्याच्यापासून आपण जर हटलो, बाजूला गेलो तरी सुद्धा आपण कापणारच आहोत. एक बांगलादेशातला भाऊ संकटात आहे आणि त्या संकटामध्ये आहे, मनामध्ये कुठली तरी आपल्या आत्मीयता आहे त्यांच्याबद्दल, म्हणून या संख्येने आपण इथे उपस्थित आहोत. बरं, इथे घोषणा देऊन, इथे आंदोलन करून ते काही कमी होणार आहे? इथल्या सरकारवर दबावावरून ते काही कमी होणार आहे? तर होणार आहे. या 2 दिवसामध्ये 10 तारखेपर्यंत देशभरामध्ये हजारोंच्या संख्येने अशा सभा होणार आहेत आणि जागतिक मानवता दिवस आहे 10 तारखेला. आणि 10 तारखेला याच्यावर निर्णय होईल काहीतरी आणि ते सरकारला भाग पडत, सरकार कुठल्या तरी एक कार्यक्रम करण्यासाठी, योजना करण्यासाठी सरकारला भाग पाडतील आणि निश्चितच आपल्याला एक सकारात्मक काहीतरी याच्यातून दिसेल. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल काय किती लांब बांगलादेश आहे, आपण इथे करून काय, परंतु निश्चितच तुम्हाला 10 तारखेनंतर याचा परिणाम दिसेल. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतोय की बांगलादेशच्या हिंदूसाठी आपण सर्वजण एकत्र आलो एवढ्या संख्येने. अशीच भावना लक्षात ठेवून आपल्याच बाजूच्या हिंदूंसाठी, हिंदू संकटात असेल तेव्हा एकत्र येण्याचं असाच प्रयत्न करा. एवढं बोलून माझं बोलणं संपवतो. जय श्रीराम, वंदे मातरम. आज बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे हो? अहो, हरामखोर शब्द सुद्धा कमी पडेल. माणूस म्हणतात किती वाढावं. बांगलादेशच्या तुम्ही इतिहास काढून पहा मंडळी. बांगलादेश मधल्या लोकांच्या कत्तली जेव्हा पाकिस्तान करत होता ना, तेव्हा स्वतःच्या छातीचा फोट करून भारतातलाच माणूस उभा राहिला. या बांगलादेशला भारतातल्याच लोकांनी वाचवलं, हिंदूंनी वाचवलं. आणि आज आमच्या आया बहिणी तिथं सुरक्षित नाहीये. आपण फक्त हिटलर वाचलाय, मिनी हिटलर वाचलाय, हिटलरनी माणसं मारली, इथपर्यंतच हिटलर आहे. मारलेल्या माणसांवरती सुद्धा बांगलादेशची लोक आज अत्याचार करत आहेत. हिंदूंची देवळं पाडली जात आहेत, मूर्त्या भंगवल्या जात आहेत, मूर्त्या तोडल्या जात आहेत, माता माऊली पाठवल्या जात आहेत, लहान मुलांच्या कत्तली पाडल्या जात आहेत. का होतं असं? का होत काय? एकच दोष, त्यांचा दोष एकच, तुम्ही हिंदू आहात, हाच तुमचा दोष आहे, बाकी काही नाही, हाच तुमचा दोष आहे. आज तुम्हाला सांगतो, गोष्ट जरी तिथं घडत असली, या सगळ्या प्रक्रिया तिथं होत जरी असल्या तरी सगळ्यात जास्त धोका आपल्याला आहे. आपल्याला माहिती आहे, कारण तुम्ही विचार करू पहा, आपल्या बाजूचा असं चक्र पहा, आळं पहा, राऊंड पहा. आपल्या या बाजूला कोण? पाकिस्तान, वाटोळं झालंय. शेजारी कोण? श्रीलंका, पाण्यात गेलाय. त्याच्या बाजूला कोण? नेपाळ, बोलायला नको. आता राहिला कोण? बांगलादेश. या देशाच्या, हिंदुस्थानाच्या, भारताच्या आजूबाजूला असणारे सगळे देश टकरायला आले. सगळ्यात मोठा धोका हिंदुस्थानाला आहे, सगळ्यात मोठा धोका, सगळ्यात मोठा. त्यामुळं आज हे जे भारत देशभर जे मोर्चे निघत आहेत, जे निषेध सभा होत आहेत, जे आंदोलन होत आहेत ना, या आंदोलनाचा मूळ हेतू केवळ फक्त बांगलादेश नाहीये, ते तर आहेच आहे, पण आमच्या घरावरती भविष्य काळामध्ये घातलेला धोका थोपवायचा असेल तर आहेत मंडळी. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आम्ही किती भ्रमात आहोत, आम्ही कुठं वावरतो, काय वावरतो पहा. दरम्यानच्या काळामध्ये ते हमासला काहीतरी झालं, आमच्या देशाचे अनेक नाचे उभे राहिले, अंगावरचा कपडा ढिल्ला करत मोठे झालेले नाचे आले. ऑल आईज ऑन हमास. आता किती जणांनी लिहिलं रे? ऑल आईज ऑन बांगलादेश. किती लोकांनी लिहिलं? कुणी नाही लिहिलं का? त्यांना गरज वाटत नाही, त्यांना गरज नाही. हिंदू संपवा ही त्यांची इच्छा आहे. मी काय गोष्ट सांगत असतो की वाईट गोष्ट वाईट रूपाने जर चालत आली ना, तर ती ओळख आणि संपवणं सोपं आहे मंडळी. सत्य सनातन
सरकारकडनं ही अपेक्षा करतो. आपल्याला या गोष्टीत आवड आहे. कुठला राजकीय पक्ष म्हणून नाही. आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा म्हणजे बांगलादेशमध्ये जो हिंदूंना जे अत्याचार होत आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण भारतामध्ये इथे ही न्याय यात्रा काढलेली आहे. खरोखरच जर विचार केला तर बांगलादेश कुठं, आपण भारत कुठं, म्हणजे इथं न्याय यात्रा काढण्याचं कारण काय? तर सर्वप्रथम बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी, याचा अर्थ असा नाही की सरकारला माहिती नाही, सरकार या दृष्टीने पावलं उचलतच आहे. मला वाटतं आपल्याला थोड्याच दिवसात समजेल की सरकार काय करत आहे. परंतु तरी पण आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण जर विचार केला तर फक्त जगामध्ये एकच आपला भारत देश आहे जो हिंदुस्थान म्हणून आहे. बाकी सगळ्याच ठिकाणी आपल्याला हिंदू कुठे दिसत नाही. जे मोजक्या काही ठिकाणी दिसत आहे त्यांचाही नाश करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत किंवा काही धर्माची लोक करत आहेत. तर त्या सर्वांना जाग आणण्यासाठी आपण आज येथे ही न्याय यात्रा काढलेली आहे. जर विचार केला तर इथल्या परिसरातील सगळ्यांनी इथे सहभाग दर्शविला. त्या सर्वांचे मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की आपण अशीच जनजागृती करा. कारण ही जनजागृती फक्त बांगलादेशपुरती मर्यादित नाहीये, ती आपल्या देशातही आपल्याला गरजेचं आहे की आपण नेहमी आज म्हणत आहोत की एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे. ह्या गोष्टी नुसत्या घोषणा नाही आहेत, तर त्या खरोखरच त्याची आपल्याला गरज आहे. त्या अंमलात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण आपलं आयुष्य जगलो. आता माझं वर्ष 53 वर्ष वय आहे. मी एक साधा उदाहरण सांगतो, म्हणजे मला काही झालं तरी हरकत नाही, पण पुढे आपली मुलं, आपल्या आया बहिणी यांना आपला धर्म बदलावा लागणार आहे अशी परिस्थिती तयार होत आहे. तर त्यासाठी अजून एक मी सांगतो, संघचालक मोहन भागवतजी यांनी सांगितलं की 2 मुलांच्या ऐवजी 3 मुलं करा. तर ते खरोखरच चांगला विचार आहे तो. त्याच्यावर सरकारने नक्कीच तसा विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो. सगळेजण जमले त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक पाहतसा एकाच्या दहने सावध त्या गुन्हेगारे न व्हा. तुकाराम महाराज म्हणतात की जर कुणीतरी कुठेतरी जळतोय आणि आपण जर सावध होत नसू तर आपण मूर्ख आहोत. परंतु आज खऱ्या अर्थानं या मूर्खतेतून माझा हिंदू समाज बाहेर पडतोय. आता हळूहळू तो जागतोय आणि जागून आज या धर्माकरता आपली विशेषता, आम्ही हिंदू म्हणून किती मोठे होतो, आमची विशालता किती मोठी होती, आम्ही किती ज्ञानी होतो. भारत या शब्दाचा अर्थ आहे आभा रते इति भारतः. आभा म्हणजे ज्ञान, आभा म्हणजे प्रकाश. ज्याच्यात प्रकाश नांदतो किंवा जे प्रकाशात नांदतात, जे ज्ञानात नांदतात ते भारतीय. आणि आम्हाला नाव काय दिले? इंडिया. जंगली. आम्ही जंगली नव्हत. आम्ही आता इंडियन म्हणून घेणार नाही स्वतःला. आम्ही भारतीय आहोत. गर्वाने सांगू जगाला की आम्ही भारतीय आहोत. आम्ही जगाला वेद दिले, आम्ही जगाला ज्ञान दिलं, आम्ही जगाला सायन्स दिला, आम्ही जगाला जगण्याची जीवन पद्धती दिली आणि आज ते जग आम्हाला डोळं दाखवते. म्हणून आम्हाला आता सावध व्हायचंय. आम्ही काश्मीरमध्ये सावध झालो नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये सावध झालो नाही, आता बांगलादेशमध्ये सुद्धा बेसावध झालो. तिथल्या पंतप्रधानाचं घर उद्ध्वस्त केलं, तिची अंतर्वस्त्र चव्हाट्यावर आणली या नराधमांनी. त्या नराधमांना आम्हाला भारतात एंट्री नको आहे. माझ्या हिंदूंना तिथं सुरक्षित राहता यावं याच्याकरता तळमळीनं माझा हिंदू समाज या ठिकाणी एकत्रित आला आहे. सकाळीच काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं की माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी. देवाचे गडी शोधायची वेळ आलेली आहे, देवाचे गडी होण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला देवाचे गडी बनायचे. देवाचे गडी बनण्याकरता काय करावं लागेल? देव जे करतो ते करावं लागेल. देव काय करतो? परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। आम्हाला सत्याचं रक्षण करावं लागेल, आम्हाला धर्माचं रक्षण करावं लागेल, आम्हाला साधुत्वाचं रक्षण करावं लागेल, आम्हाला मंदिरांचं रक्षण करावं लागेल, आम्हाला हिंदुत्वाचं रक्षण करावं लागेल। याच्याकरता ही न्याय यात्रा आम्ही या बाबगाव नाक्यावर आयोजित केली आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व जागरूक हिंदू बांधवांना हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या ग्रामपंचायतला मी सुद्धा धन्यवाद देतो। अगदी मी सकाळी त्यांना सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे, त्यांनी 0 मिनिटांमध्ये ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मी माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी विविध क्षेत्रातून आलेले धुरंधर मंडळी, एकेकाचे मनोव्यापार हे विश्वची हो हे संवारे अशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांचीही मी आभार व्यक्त करतो। आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। कधीही कुठले आता तर म्हटल्यात की याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम हिंदुत्वाचा व्हावा, हिंदू जागा व्हावा। भारत माता की, भारत माता की, सत्य सनातन हिंदू धर्म की जय।